ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. आणि मागील भागामध्ये आपण बघितले की कलियुगात लोकांचे आचरण हे कसे असावे. तसेच शिवपुराणाच्या 12 संहिता आहेत आणि त्यापैकी आपण बघत आहोत विंदेश्वर संहिता. त्याचप्रमाणे शंकरजीचे किंवा शिवशंकराचे सदैव श्रवण आणि स्मरण कसे करावे हे मागील अध्यायामध्ये आपण बघितले. आता आपण त्यापुढील भाग बघणार आहोत की महर्षी व्यासांनी सत्वकुमारांना कुठला उपदेश केला, त्यांनी शिवमहापुराणाचे महत्त्व कसे पटवून दिले, त्यानंतर शिवलिंग आणि शिवमूर्ती निर्गुण व सहगुण ते कसे, हे आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सूत म्हणतात की श्रवण, कीर्तन आणि मनन हे वेदांनी मान्य केलेले साधने आहेत आणि या साधनांचा महिमा देखील अगाध आहे. तो पटवून देण्यासाठी एक पुरातन कालाची गोष्ट महर्षी व्यास म्हणजे सूतकुमार सांगतात की महर्षी व्यास हे तर माझे गुरु आहेत. ते एकदा सरस्वती नदीच्या तीरावर तपस्या करीत बसले असताना एके दिवशी तेजस्वी सत्वकुमार तेथे आला आणि महर्षी व्यासा ध्यान करत बसलेले असताना ध्यानक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यांनी डोळे उघडले तर त्यांना तेजस्वी सत्कुमार दिसला. व्यासांनी त्यांना नमस्कार केला व आसनावर देखील बसवले. सत्कुमार महर्षी व्यासांना म्हणतात, मुनी, आपण सत्याचे चिंतन करावे. अंतिम सत्याचे चिंतन करणे हाच एक मार्ग आहे. सत्य हे सर्वत्र समप्रमाणात असते. सत्याची सत्ता काळावर चालते, पण काळाची सत्ता सत्यावर चालत नाही. सत्य हे शाश्वत असते. भगवान शंकर हे सदवस्तू आहेत. त्यांच्या कथांचे श्रवण करावे, त्यांच्या लीलाविलासांचे गुणगान करावे आणि सदैव त्यांच्या विचारांचेच मनन करावे. हे सर्वश्रेष्ठ असे साधन आहेत. आणि माझी देखील अशी अवस्था झाली होती की अनेक प्रकारच्या साधनांचे ज्ञान प्राप्त करून कोणती साधना करावी हे समजेनासे झाले. तेव्हा शंकरांना माझी दया आली आणि त्यांनी नंदीला माझ्याकडे पाठवले. नंदी माझ्याकडे आले आणि म्हणाले, श्रवण, कीर्तन, मनन हेच शिवप्राप्तीचे साधन आहे. हे साधन मी आज आपणास सांगत आहे. साधनाने माझ्या मनातील सर्व प्रकारच्या साधना संबंधीचे भ्रम नाहीसे झाले. शिवशंकरांच्या प्रेमात मी रंगून गेलो, त्यांचे कीर्तन करू लागलो. त्यामुळे माझे मन शिवशंकरांशी एकरूप झाले. व्यास, मला ज्या साधनांनी सत्स्वरूप शिवशंकर यांची प्राप्त झाली तीच साधने मी आज तुम्हाला सांगितली. एवढे बोलून सत्वकुमार तेथून निघून गेले. सुतांनी ऋषीगणांना देखील ही साधने सांगितली. त्यावेळी ते म्हणाले की आपण जर श्रवण, कीर्तन, मनन ही 3 साधने सांगितली आहे तरी देखील काही लोक ही 3 साधने करू शकत नसतील, त्यांना ही करणे अवघड वाटत असेल तर त्यांनी कोणती साधना करावी, इतर कोणत्या साधनांनी त्यांना मुक्ती प्राप्त होऊ शकेल. तर तेव्हा सूत म्हणतात की कथा श्रवण करायचे म्हटले तरी अनेक अडचणी येतात. कीर्तन सर्वांना करता येत नाही. सदैव शिवाचे मनन करणे हे देखील सर्वांना जमत नाही. सद्गुरूंच्याकडून यांचे रहस्य समजून आपण घेतले पाहिजे. इतर सर्व भाविकांनी शंकराच्या मूर्तीची अथवा लिंगाची पूजा करावी. प्रारंभी मूर्ती अथवा लिंग यांची प्राणप्रतिष्ठा करावी. ही पूजा स्वतःच्या घरी करावी. परमार्थामध्ये बाह्य गोष्टींपेक्षा आंतरिक शुद्ध प्रेमाला अत्यंत महत्त्व असते. प्रारंभी शंकराचे आवाहन करायचे. आसन, अर्घ्य, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षदा, सुगंधी द्रव्य, फुले, धूप, दीप, नैवेद्य, छत्र,
ध्वजा, चामर आदी उपचार अर्पण करून मनोभावे त्यांची पूजा करावी. त्यानंतर त्यांना प्रदक्षिणा घालावी. शिवनामाचा जप करावा. नेहमी संपत्ती कष्टाने प्रामाणिकपणे मिळवावी. अशी संपत्ती सात्विक कामासाठी नेहमी उपयोगी पडते. अनेक शिवालयांना मदत करावी. समाजात देवी संपदा कशी वाढेल याचा विचार करावा. तसेच मनोभावे शिवपूजन देखील करावे. निस्वार्थ भावाने केलेली पूजा शिवशंकरांपर्यंत नक्की पोचते. अंतःकरण जर शुद्ध असेल, आपले अंतःकरण शुद्ध असणे हा परमात्माचा गाभा आहे. माणूस वर एक बोलतो आणि आतून दुसरा विचार करतो, म्हणून शिवशंकरांची उपासना सफळ होत नाही. हे विचार ऐकून ऋषी म्हणतात की सर्व देवतांची मूर्ती स्वरूपात पूजा ही केली जाते, परंतु शिवशंकराची पूजा ही मूर्ती अथवा शिवलिंग स्वरूपात केली जाते. याचे कारण काय? तर तेव्हा सूत सांगतात की भगवान शंकर हे परमात्मा स्वरूप आहेत आणि त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे देखील म्हटले जाते. ते निर्गुण आणि निराकार आहेत. सगुण साकार देखील आहेत. शिवलिंग हे निर्गुण निराकाराचे प्रतीक आहेत. शिवशंकराची मूर्ती हे तर सगुण साकाराचे प्रतीक आहे. वेदांमध्ये देखील शिवशंकराची लिंग स्वरूपात वा मूर्ती स्वरूपात पूजा ही करावी असे प्रतिपादन केले आहे. आता लिंगाचे प्रगटीकरण कसे झाले आहे? तर मूळचे शिवतत्व हे निर्गुण निराकार असले तरी भक्तांसाठी ते सगुण साकार होत असते. लिंग आणि मूर्ती ही दोन्हीही पूजनास योग्य आहेत. त्यांच्या पूजनेने फल प्राप्त होते. मंदर पर्वतावर सत्मकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे अविर्तदंतन कसे झाले या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले होते की महात्मन पुरातन काळी विष्णू शेषशायीवर विराजमान झाले असता भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती. त्यावेळी ब्रह्मदेव तेथे आले आणि विष्णूच म्हणाले की मी सर्व चराचराचा स्वामी आहे, तू आता मला वंदन कर. हे ऐकल्यानंतर विष्णुदेव म्हणाले, पुत्रा, तू माझ्या नाभिकमळातून प्रकट झाला आहेस. आज तू मला नमस्कार करायस सांगतो. हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेव व विष्णू यांचा वाद हा वाढत गेला. सर्व देव घाबरून गेले. देव त्वरेने कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शंकरांना तेथे विराजमान होते. देवांनी विष्णू आणि ब्रह्मदेव यामधील संघर्ष भगवान शंकरांना हा कथन केला. शंकरांनी देवांना अभय दिले आणि ते विष्णू व ब्रह्मदेव यांच्याकडे आले. भगवान शंकर आल्यामुळे दोघांचा वादविवाद तिथेच थांबला गेला. त्या ठिकाणी एक तेजस्वी अग्निमय स्तंभ भगवान शंकरांनी निर्माण केला आणि हा स्तंभ खाली कोटपर्यंत आहे हे पाहण्यासाठी विष्णूस आज्ञा केली असता आणि वर कोटपर्यंत आहे हे पाहण्यासाठी ब्रह्मदेवास आज्ञा केली. दोघेही त्या दिव्य अग्निमय स्तंभाचे मूळ आणि वरचे टोक शोधण्याचा प्रयत्न आतोनात करू लागले. विष्णू त्या दिव्य स्तंभाचे मूळ शोधू लागले, पण त्यांना त्याचा शोध लागला नाही. त्यांनी शंकराकडे परत येऊन त्यांना सांगितले की मला त्या दिव्य स्तंभाच्या मुळाचा शोध लागला नाही. ब्रह्मदेव हा स्तंभ किती उंच गेला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना देखील शोध लागला नाही, परंतु त्यांनी खोटी साक्ष केतकी पुष्पास देण्यास सांगून आपणास दिव्य स्तंभाचा शोध लागला असे सांगितले. भगवान शंकरांनी हे सगळे जाणले होते. त्यांना हे सर्व माहीत होते. त्यांनी ब्रह्मदेवास सांगितले की या दिव्य स्तंभाचा शोध लागणे शक्य नाही. तरी तू खोटं बोललास. आता मी माझे सर्व अधिकार विष्णूस देत आहे. ब्रह्मदेव, तुझ्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ आहे हे कायम लक्षात ठेव. आता पुढे काय झालं हे आपण बघणार आहोत. शंकरांनी ब्रह्मदेव व केतकी पुष्पास काय शाप दिला, त्यांना खोटे बोलल्यानंतर काय शाप दिला हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत.
त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओ पडल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.